उदय सावंतजी यांची मागणी योग्य आहे। श्री भरत गोगावले अतिशय सिनियर आमदार आहे, ते मंत्री आहे, त्या जिल्ह्यात शिवसेनेचे 3 आमदार आहे। त्यामुळे माननीय उदय सावंत यांनी केलेली मागणी योग्य आहे व त्यांच्या मागणीला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे। कुठेतरी त्या ठिकाणी तुमचे आमदार नाही, पळवापळवी सुरू आहे माहितीच्या एक पक्षातून, त्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे शिंदे साहेबांनी। मला या संदर्भात काय वाटतंय, टीका होते विरोधकांकडनं? मला कुठल्या प्रश्न संदर्भात? ज्या ठिकाणी महायुतीचे समन्वय समितीची बैठक झाली त्या ठिकाणी अनेक ठिकाणी जिथे शिंदे सेनेचे आमदार आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी असो की भाजप असो विरोधी पक्षातील लोकांना घेतात, त्यामुळे कुठेतरी जे आहे नाराजी व्यक्त केली जात आहे की अशा पद्धतीने जर लोक घेतलं तर आमच्या लोकांमध्ये नाराजी अशी शिंदे साहेबांना माहिती। मला असं वाटतं की या संदर्भामध्ये समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा करून योग्य निर्णय करू। महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला खूप मोठा मॅन्डेट दिलेला आहे आणि खूप मोठा मॅन्डेट दिल्यामुळे आम्हाला देखील आमची सर्वांची 3 पक्षाची जबाबदारी आहे की एकमेकाला विश्वासात घेऊन एकमेकांचे मन न दुखवता महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आपण सर्वांनी मिळून काम करूया। एकमेकांचे मन दुखील अशी कुठली कृती कुठल्याही पक्षांनी करू नये असं माझं एक कार्यकर्ता म्हणून मत आहे। ओबीसींना 27% आरक्षण मिळणार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये। तिथं आपल्या सर्वांना कल्पना आहे की ओबीसी मंत्रालय केव्हा स्थापन झालं आणि ओबीसीचं आरक्षण कोणी घालवलं आणि ओबीसीचं आरक्षण कोणी मिळवून दिलं आणि योग्य बाजू न्यायालयात कोणी मांडली, त्यामुळे ओबीसीला न्याय मिळाला हे महाराष्ट्राच्या जनतेला आता कळून चुकलेलं। अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे असं हसन मुश्रीफ म्हणाले, काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे सुद्धा म्हणाले। प्रत्येकाला त्यांच्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे असं वाटते, त्यात काही गैर नाही आणि ही मागणी कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करणं। राज ठाकरे म्हणतात की आम्ही सत्तेत येऊ मुंबईमध्ये, दोन्ही भाऊ आम्ही एकत्र राहू, युतीच्या संकेत। पहिले युती तर करून द्या, नंतर पाहू, त्यांची युती होऊ द्या पहिले, मग पाहू। 20 वर्षानंतर आम्ही एकत्र आलो असेल, वेगळे का झाले होते याचा अभ्यास करावा पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।